आम्ही आलो तर होतो लाकणवाडीला दर्शन करण्यासाठी, पण पाण्यानं तर आपल्यासोबत चांगलीच मजाक करून घेतली. काय म्हणता मग पोट्टे हो? तर सगळ्यांना जय श्रीराम. तर आज अचानक भयानक मध्ये आमचा लाकणवाडी जायचा प्लॅन झाला. मग काय 2-3 मित्र सोबत घेऊन घेतले आणि डायरेक्ट निघालो लाकणवाडी जायसाठी. आता दुपारच्या टाइमले उन्हाळी तपून राहिली होती, त्या कारणाने आम्ही एक ब्रेक घेऊन घेतला. त्याच्यानंतर मस्त पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि त्याच्यानंतर निघालो. थोडंसं समोर जात नाही तर इकडे मस्त अभय आलं होतं. त्याच्यानंतर म्हटलं पाणी झोळपती की काय. त्याच्यानंतर आम्ही पोहोचून गेलो डायरेक्ट चांदूर बाजारमध्ये. आपल्याकडून सगळं काही कंट्रोल होते, पण आपली काही भूक कंट्रोल होत नाही. त्या कारणाने मस्त फुकटाचं खाऊन घेतलं आणि इकडे आपल्या संग हे काय मजाक लावली रे बा. इकडे पाणी ऊन आलं होतं आणि इकडे ऊन तपून राहिली होती. आता निसर्गाला आपली मजाक घ्यायची सवयच पडली आहे बा. त्याच्यानंतर आम्ही पोहोचून गेलो डायरेक्ट मंदिरात आलो, लाईन मध्ये लागून गेलो. त्याच्यानंतर मस्त दर्शन वगैरे करून घेतलं आणि डायरेक्ट आलो बाहेर. आता आज तर काही जास्त गर्दी होती नाही, त्या कारणाने मस्त दर्शन वगैरे लवकर होऊन गेलं. आणि आमचं नशीब पण एवढं चांगलं होतं का आम्ही गेल्याबरोबर आरती चालू झाली. त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेतली, प्रसाद वगैरे घेऊन घेतला. त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे करून घेतलं आणि डायरेक्ट आलो बाहेर येऊन मस्त फोटोशूट वगैरे करून घेतला. आता याच्यानंतर आम्ही काय काय केलं ते सगळं दाखवतो तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये. तुम्ही एक काम करा, तुम्ही फॉलो नसन केलं तर फॉलो करून घ्या, म्हणजे याच्यानंतरचा पार्ट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जाईल.